एका पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन दिवशी टाकलेला टेंट 1.5 महिन्यापासून तसाच रस्त्यावर असताना महापालिका अतिक्रमणावर कारवाई करण्यास धजावत नाही। भाजपच्या केंद्रीय कार्यालयाचे गेल्या 22 ऑक्टोबर रोजी माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले। नाना नानी पार्क समोरील मुख्य रस्त्यावर उद्घाटन प्रसंगी निम्म्या रस्त्यात टेंट टाकण्यात आला होता। जवळपास 60 फुटाच्या या रस्त्यावर निम्म्या भागात हा टेंट टाकण्यात आला आहे। उद्घाटन कार्यक्रमानंतर हा टेंट काढला जाईल असं वाटत होतं, मात्र 1.5 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटूनही हा टेंट रस्त्यात तसाच कायम आहे। महापालिका सध्या शहरात रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करत आहे, पण या अतिक्रमणाकडे महापालिकेचं लक्ष गेलं नाही। रस्त्यावरील फुटपाथवर गाडे लावणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी रस्त्यातील पक्ष कार्यालयाच्या टेंटवर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे सेनेने केली आहे। कष्टकरी गोरगरीब फेरीवाल्यांना आठवडी बाजारातून हाकलून लावणाऱ्या मनपा प्रशासनाला एक साधा प्रश्न विचारावा वाटते की केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते भाजपच्या केंद्रीय कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि त्या भाजपच्या कार्यालयात 3 महिने झाले त्याच्यातलं टेंट अजून काढलं नाही। त्याच्यावर कारवाई करण्याची मजल यांच्यात नाहीये, त्याच्यावर कारवाई करण्याचं धाडस मनपा प्रशासन पोलीस प्रशासन दाखवत नाहीयेत आणि गोरगरीब कष्टकऱ्यांना लाथा घालण्याचं काम हे महानगरपालिका प्रशासन करत आहे। सत्ताधाऱ्यांची दादागिरी आहे, सत्ताधाऱ्यांचे अधिकारी आणि प्रशासन बटीक झालं की काय अशी शंका येण्याला वाव आहे। कारण भाजपच्या केंद्रीय कार्यालयाचं उद्घाटन होऊन 3 महिने झाले ना, चला व ठीक आहे, एखाद दिवसासाठी तुम्ही रस्ता अडवला गोष्ट वेगळी आहे, पण 3 महिन्यापासून रस्त्यावर टाकलेलं टेंट कायमस्वरूपी मनपानं सातबाळ करून दिली का? त्याची मनपानं पूर्ण रस्त्याचे सातबाळ करून भाजपच्या नेत्यांना दिली का? की भाजपच्या नेत्यांना ते कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे नांदेडचं प्रशासन चालणार आहे की भाजपच्या आणि RSSच्या शाखेतून चालणार आहे की भाजपच्या लोकांच्या आणि नेत्यांच्या सांगण्यावरून चालणार आहे? हे महापालिका आणि पोलीस प्रशासनाला हा जाब नक्कीच विचारला जाईल। नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त हे भारतीय जनता पार्टीचे गुलाम झालेले आहेत। नांदेड शहरामध्ये गोरगरीब जनतेचं उदरनिर्वाहाचा जे प्रश्न आहे, भाजीपाला विकणार आहेत, कोणी हातगाडेवाले आहेत, त्यांना टार्गेट करून त्यांचा रोजगार हिसकावून घेण्याचं काम नांदेड महानगरपालिका आयुक्त डोईफोडे साहेब करत आहेत। त्यांना मी आवाहन करतो, विनंती करतो आणि इशारा पण देतो, तिन्ही देतो की भारतीय जनता पार्टीचे कार्यालय जे इंडस्ट्रियल एरिया शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या बाजूला आहे, भर रस्त्यावर त्यांनी शेड टाकलेले आहेत 100 बाय 50चं। गेल्या 3 महिन्यापासून ते शेड आहेत। अगोदर त्यांनी भारतीय जनता पार्टीचं शेड काढावं। एकनाथ शिंदेचे चिरंजीव खासदार शिंदे यांनी कंटेनरच्या माध्यमातून भर रस्त्यावर पक्ष कार्यालय खोललेलं आहेत, हे अगोदर त्यांनी काढावं। दादागिरी महानगरपालिकेने गरीब जनतेवर न करता हे जे सत्ताधारी लोक आहेत, सत्ताधारी लोकांवर दादागिरी अगोदर करावी, नंतर गरीब जनतेवर दादागिरी करावी।